हा गोपे आहे आणि गोपे इतकी त्याशी मस्ती करतो की अगदी दोघांची चांगले प्रकारे दोस्तीच आहेत. सुखी जीवन सुखी आहे. शेतकऱ्याचं जीवन सुखी आहे. म्हणणारा सुखी आहे. हा, म्हणणार असं ते मानलं पाहिजे आपण. हे आहे ते बिब्बे. नमस्कार, मी अजिंक्य आठवले. मी आता शेतावरती आहे आणि काही रानभाजी वगैरे मिळाली. रानची भाजी म्हणजे उदाहरणार्थ टाकळा असेल, अशी काही विविध प्रकारची भाजी आहे. परत वडीची पानं सुद्धा आपण बघणार आहोत. आणि माझ्याबरोबर आता गोपे पण आहे, म्हणजे आमचा कुत्रा आहे. त्याचं नाव आम्ही गोपे असं ठेवलेलं आहे. तर तो सुद्धा दरवेळेला आमच्याबरोबर शेतावरती जाताना बरोबर असतो. जिथे कुठे आपण जाऊ तिकडे तो दरवेळेला आपल्याबरोबर सोबत असतो. तर तो सुद्धा आलाय. हा बघा, हा तो गोपे आमचा. आता ही पायवाट आहे. आपण पायवाटीने आता माळावरती जायला रानामध्ये आलोय. तर ही आपल्याला आता रानामध्ये समोर भारंगीची भाजी दिसते. तर हे बघा, हे कशा प्रकारे ह्या भाजीचं पान असतं. ही भारंगीची भाजी इकडे गावा ठिकाणी बरीचशे लोक खातात आणि खायला सुद्धा चांगली लागते आणि पोटाला गुणकारी अशी भाजी आहे. एक आयुर्वेदिक गुणधर्म या भाजीमध्ये आहेत आणि ही पूर्णपणे निसर्गाची जीवर वाढते. आणि 4 महिने आपल्याला पावसाळी दिवसामध्ये कुठेही तुम्ही रानामध्ये जाल तिथे गावा ठिकाणी ही तुम्हाला भारंगीची भाजी खायला मिळेल. म्हणजे ही आपल्याला इथं एक ठिकाणी पाहायला मिळते रानामध्ये. तर एक चांगल्या प्रकारे हे बघा तिची वाढ झाली आणि नंतर त्याला अशी वरती फुलं येतात आणि बोंड येतात. म्हणजे ते एक प्रकारचं बी त्याचं तयार होतं आणि ते बोंड जे आहे ना ते खाली पडले की नवीन झाड तयार होतं. ही अशी खुडायची भाजी. ही बघा, ही अशी आपण खुडून घेतो आणि नंतर मग ते ह्या पानांची भाजी केली जाते. आणि आम्ही दरवर्षी या भारंगीची भाजी करतो. तर आता मी ही भाजी काढतोय. जरा थोडीशी भाजी आपल्याला आता घरी पण न्यायची, म्हणजे आपली रात्रीच्याला भारंगीची एक चांगल्या प्रकारे भाजी होईल. आणि दरवेळेला आम्ही अशी रानामध्ये येऊन भारंगी असेल, टाकळा असेल, मसुरीची पानं असतील, अशी वेगवेगळ्या प्रकारची ज्या काय रानातल्या भाज्या आहेत त्या आम्ही घेऊन जातो. म्हणजे 4 महिने आपली घरी भाजीची सोय होते. आपल्याला काय बाजारातनं भाजी विकत आणायला लागत नाही. नुसता रानामध्ये जरी एखादा फेरफटका मारायला आलो तरी आपल्याला ती भाजी मिळून जाते सहजासहजी. तर आता आपल्याला रानामध्ये अशी शोधून थोडी थोडी भाजी आपल्याला काढावी लागणार आहे. आता आपण टाकळीची भाजी काढायला वरती जातोय. तर ती वरच्या साईडला आपल्याला टाकळीची भाजी मिळते बरोबर डोंगराच्या खाली. तर आता भारंगीची भाजी आहे माझ्या ही बघा पिशवीमध्ये आहे. तर आता आपण टाकळीची भाजी वर जाऊन काढू. हा जो आपल्याला पाठीमागे डोंगर दिसतोय ह्या बरोबर मी आता डोंगराच्या खाली आलेलो आहे. हे बघा, वरनं धबधब्यासारखं पाणी पडतंय आणि हा खाली तलाव आहे. तर मी आता इथे या ठिकाणी उभा आहे आणि ही माझ्या हातामध्ये जी भाजी आहे ही टाकळीची भाजी आहे. हे टाकळ्याचं झाड आहे आणि वरची ही भाजी आपल्याला अशी खोडून घ्यायला लागते. हे बघा, ही अशी. हे आता झाड मोठं झालंय आणि त्याची जी कवळट वगैरे पानं आहेत ती कवळी पानं घ्यायची आणि त्यामध्ये कांदा वगैरे टाकून 1 नंबर भाजी होती. तर ही टाकळीची भाजी आज आपण घरी नेणार आहोत. तर अशी शोधून या ठिकाणी आपल्याला भाजी काढायला लागेल. मागच्या वेळी इथं बरीच भाजी होती पण कुणीतरी इथनं काढून नेलेली आहे थोडीशी, त्यामुळे ह्या वेळेला जरा थोडी कमी आहे. तरी सुद्धा हे बघा, ह्या साईडने आतनं भाजी आहे. जाळीतनं वगैरे झाडाच्या खालनं अशी टाकळीची भाजी आपल्याला शोधून काढायला लागते. हे बघा, ही अशी टाकळीची भाजी असते. ही आपल्याला खोडून न्यायची. खोडून का न्यायची? कारण आपल्याला म्हणजे ते पुढच्या वेळेला झाडावरती परत नवीन पानं येतात आणि त्याची परत आपल्याला भाजी करताना येते. आपण जर का झाड उपटून नेलं तर ते पूर्णपणे समोर नष्ट होतं आणि परत पुढच्या वेळेला काय आपल्याला ती भाजी या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे कुठेतरी आपण झाड राखून ठेवायचं, म्हणजे ती आपल्याला दरवेळेला ज्या वेळेला आपण इथे वरच्या साईडला येतो त्यावेळेला आपल्याला टाकळीची भाजी सहजासहजी उपलब्ध. आणि गोपे बघा कसा आता पावसामध्ये उभा राहिलाय, मध्येच बसतोय, मध्येच फिरतोय मस्तपैकी. त्याला आता पावसामध्ये मजा वाटते. आणि आता वरती भाजीला आले, भारंग थोडीशी काढली, टाकळीची भाजी काढली आणि इकडे मानसिंगा काय ते सुद्धा वरती गुरं घेऊन आले. तर आता पाऊस पडतोय, बसतोय की पावसामध्ये अगदी भिजतायत. अगदी मनसोक्त इथं पावसामध्ये ते भिजतायत. तर आज कशी काय तुम्हाला पावसामध्ये भिजताना मजा कशी काय वाटते? गुरं चुकलेत म्हणजे गुरं शोधायला आलेत काय? किती काय गुरं आहेत आपली? 4 गुरं आहेत. म्हणजे काय गाई वगैरे आहेत? 2 गाय आहेत, 2 बैल आहेत. त्या दूध वगैरे देत असतील ना? किती काय लिटर आहे? 2-2 लिटर गाईला दूध आहे. त्यांची आता गुरं चुकलेले आहेत. ते इकडे ते डोंगराच्या खाली आता त्यांची गुरं शोधायला आलेत आणि पाऊस सुद्धा आता पडतोय त्यामुळे ते आता इथे झाडाखाली उभे राहिलेत. आता थोडासा पाऊस कमी आलाय. तर आता बघा इथे आणि जे वातावरण आहे ना एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि हे जे असं पावसामध्ये भिजण्याचं जे सुख आहे ते शहरातल्या लोकांना काय मिळू शकत नाही. हे गावातला माणूसच एक अनुभवू शकतो. नाही म्हणजे हे गावा ठिकाणी एक मजा आहे तशी बघायला गेली तर. मजा आहे. हे शहरातल्या माणसाला काय हे नाही भेटणार बघायला. शेतकरी म्हणजे निर्व्यसनी शेतकरी. हा, शेतकऱ्याला ना शुगर नाही, डायबिटीस नाही, फायबिटीस नाही, सर्व काय नाही. आणि आपल्याला अशी निसर्गामध्ये मस्त की फिरायला नाही, कुठली गोली चालू नाही, काय नाही, मस्त अगदी टेन्शन नाही. आणि वातावरण पण अगदी गावा ठिकाणचं चांगलं असतो, शांत. वातावरण. जरी पैसे 4 पैसे कमी पण सुखी जीवन. पैसे नसले तरी माणूस सुखी.
सुखी जीवन सुखी आहे. शेतकऱ्याचं जीवन सुखी आहे, मानणारा सुखी आहे. हा, म्हणणार सुख हा. आहे ते मानलं पाहिजे आपण. मानलं पाहिजे. सुख हे मान्यवर आहे. सुख मानलं पाहिजे, हा. बाकी काय नाही. त्याचं झाड हे आहे ते बिब्बेचं झाड आहे, म्हणजे जो पायावरती आपण बिब्बा घालतो कुठं काटा वगैरे रुपल्यावरती त्याचं हे झाड आहे. आणि हे बघा हे कवळट तर बिब्बे आलेले आहेत या ठिकाणी. आणि नंतर हे 4 महिन्यांनी जून होतात आणि नंतर मग ते आपण काढून घेतो आणि त्याचा उपयोग गावा ठिकाणची बरीचशी लोक करतात. आणि त्याला हे बघा जसा आंब्याला मोहर येतो त्याप्रमाणे नवीन नवीन तुऱ्या आलेले आहेत. सुरुवातीला हा असा तुरा येतो आणि नंतर मग त्याला ही अशी बोंड येतात आणि एक बिब्बा तयार होतो. आणि ती जी वेळेला बिब्बेची बी खाली पडते त्यावेळेला त्यातनं एक नवीन निर्मिती होते, म्हणजे एक नवीन उत्पत्ती होते. अशी नवीन नवीन बिब्बेची झाडं या ठिकाणी आहेत बरीचशी झालेली. आणि हे एक जुनं हा बघा इकडे आता जया पण रानामध्ये वरती आला होता, त्यांनी पण थोडीशी भाजी काढली मागाशी आणि मी सुद्धा भाजी घेतलेली आहे. तर आता जयाची आणि आपली भेट झाली. आणि हा बघा इकडे हा गोपे आहे आणि गोपे इतकी त्याची मस्ती करतो की अगदी दोघांची चांगली एक प्रकारे दोस्तीच आहे. तो बघा कसा मस्तपैकी जयाजवळ मस्ती करतोय. हा आमचा शेजारी आहे आणि दरवेळेला बरोबर असतो. आणि तो इतकं गोपे त्याला बघितल्यावर खुश होतो की त्याला वाटतं ते त्याचा एक दोस्तच आहे, एक मित्रच आहे. भारतची भाजी आहे ही. जशी आपण करू तशी एकदम मस्त आणि चांगली चवचवीत होते आणि ही खाल्ल्याने आरोग्य चांगला होतो. आणि कशी काय ही भाजी बनवतात? आणि ही भाजी कांदा कापून तेल टाकून कांदा कापून तिखटा मिठावर करत खायली रे जमते. आणि थोडीशी लसूण टाकली तरी चालते नाही? थोडीशी पहिली उकळून घ्यायची, हा. मग पिलाची, मग तेल टाकायचा कढईत, मग कांदा कापून टाकायचा बारीक आणि ह्या भाजीत तिखट मीठ टाकून मिक्स करून कांद्यावर टाकून तव्यावर परतून घ्यायची. परतून घ्यायची. तर आपल्याला कुठले कुठले काय भाजी वगैरे मिळतात तिकडे आले? आपल्याला भाजी आता रानात ही भेटते, भारंग भेटते, काकड्याची भेटते, कोहलीची भेटते, धापड्याची भाजी भेटते, काटलीची भेटते, कोड्याच्या शेंगा भेटतात ती भाजी भेटते, कोड्याची फुलाची भाजी भेटते, हा. वड्याची पानं पण भेटतात. हा ती म्हसवेलीची पानं जी आहेत ना वड्याला एक नंबर लागतात आणि अशी चव लागते ना त्याची. रानचा आलू गरगाट म्हणजे आलू तो वापरला जातो रानचा, तो भाजीला तो एक भेटतो. तो कुठे भेटतो आपल्याला? रानात आपल्या डोंगरामध्ये भेटतो. म्हणजे डोंगरामध्ये वर जायला लागतो आपल्याला, भेटतात. म्हणजे वरती गेल्याशिवाय का आपल्याला आळू भेटणार नाही. आणि काटली आणि सोनवणीची भाजी थोडीशी वरती भेटते. सोनावणीची काय? खुबे वगैरे भेटतात. हा खूप वगैरे खेकडी, मासे. हा रात्रीचा टिंबोरा वगैरे आम्ही पकडून इकडून येतो वलवणी. ते एकदम मोठे टिंबोऱ्या वगैरे कसकराच भेटतात 7च्या नंतर. म्हणजे एकदा काय 6-7 संध्याकाळी वाजले की 7च्या नंतर या ठिकाणी मोठे चिंबोरे वगैरे भेटतात. सर्व त्याला गुडे मोठे बोलतात आपल्या इकडे, आमच्या इकडे गावा ठिकाणी. तुमच्या इकडे काय बोलतात माहिती नाही, कारण प्रत्येक ठिकाणी कशी भाषा वेगवेगळी असते, त्या त्या ठिकाणी वेगवेगळे शब्द असतो. तर मोठे वगैरे भेटतात. आणि गावा ठिकाणचा माणूस जो आहे ना असा एकदम निसर्गरम्य वातावरण राहून तो भाजी वगैरे खाऊ शकतो. आणि पावसाळी दिवसामध्ये तर त्याची मजाच असते, कारण मासे बिसे पण भेटतात ना आपल्याला. हे जे पाठीमाग आपल्याला दिसते ना हे वडाचं झाड आहे, म्हणजे हा वड आहे हा. तर हे बघा हे एक झाड आहे आणि त्या साईडला एक झाड आहे. ही कमान बघा कशी मस्तपैकी दिसते. आणि आता मी ते 2 पिशव्या भाजी घेतलेली आहे. एक पिशवीमध्ये भारंगीची भाजी आहे म्हणजे भारंग आहे आणि दुसऱ्या पिशवीमध्ये टाकळीची भाजी आपण घेतली. तर अशी 2 पिशव्या भरून भाजी घेतलेली आहे. आणि आता मी इथे रानामध्ये आपल्याला भाजी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला आता इथे मिळाली आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर आता भाजी घेऊन घरी जायला निघालोय. तर आपण आता घरी जाऊ आणि ही भाजी मस्तपैकी शिजवून खाऊ. चांगल्या प्रकारे भाजी होते आणि दरवेळेला इथे निसर्गरम्य वातावरणामध्ये जर का आपण वर आलो रानामध्ये तर आपल्याला अशा विविध प्रकारची भाजी मिळते. तर आज काय वडीचे पान आपल्याला मिळाले नाही, एका ठिकाणी होती पण ती थोडीशी कवळटसर होती त्यामुळे ती काय काढली नाही. तर म्हणलं 1-4 दिवसांनी ती काढू. तर आता ही टाकळीची आणि भारंगीची भाजी घेऊन मी आता घरी जातोय. तर कसा काय माझा व्हिडिओ वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, म्हणजे तुम्हाला असे गावा ठिकाणीचे आणि कोकणातले चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.